हॅलो, गुड आफ्टरनून सगळ्यांना. तर हा व्हिडिओ खास आहे बहिणींसाठी माझ्या. त्यांचं म्हणणं काय माहिती आहे, गावाला खूप थंडी आहे आणि ज्या गावात त्यांच्या अगोदर मी पैदा झाले त्या गावात, समजलं, त्याबद्दल गावाला लई थंडी आहे. येऊ नकोस. मी काय येईन, तुम्ही नको बोलता तर. मी काय मूर्ख दिसतोय काय? मला घर नाही राहायला तर काय? हां, आणि एवढं बोलून आधी ही फोन करत होती, चांगली बोलत होतं का 11 10:30 असं वाजता, असं 10:30 वाजले ना किंवा 11 वाजले तर मी फोन करायची ते. पण तिचं आत्ता स्पष्ट म्हणणं आहे का, नको मला फोन करू नको, मला भीती वाटते रात्री फोन झाल्यावर. ठीक आहे, समोरनं तू बोललीस, मी नाही करणार. मी सरळ तुझा नंबर ब्लॅकलिस्टला टाकला. अगदी तुला माझी कधी जरी गरज लागली कधी तरी तो फोन उचलता येणार नाही, कारण तो नंबर मी तुझा ब्लॉक केलेला आहे. एवढं समोरनं माणूस बोलणार आणि मी अशीच गप्प बसायचं. आणि आता राहिला प्रश्न माईचा. आपली माई म्हणजे काय, जत्रा असते आमच्या गावची, तर त्या जत्रेला जायचा प्रश्न. मी वर्षातून एकदा जाते गावाला, जाते, तरी या लोकांना माझा प्रॉब्लेम आहे तिथं येण्याचा. बरं, हिच्या घरी जाते का? माझ्या पप्पाचं घर आहे तिथं, माझ्या मम्मीचं घर आहे तिथं. हा, मला बोलायला काय संबंध आहे यासनी? हां, आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिचं म्हणणं आहे म्हणजे का, आधी बोलायचं ये, नंतर बोलायचं नको नको, गावाला लई थंडी आहे, आजारी पडाय होईल. अगं, तुमच्या अगोदर मी जन्म घेतलाय, त्या माझ्या नंतरच्या यायचं तुम्ही. 2 ते 3 वर्षाचा फरक आहे तुझ्यात आणि माझ्यात. आणि तू मला सांगणार आता त्या गावचं वातावरण काय असतंय काय नसतंय. हा, मी माझ्या मम्मी पप्पाच्या घरी आहे, मी तुझ्या घरी येते काय? नाही. तुमचा बोलायचा संबंध काय मला? बरोबर का नाही? मी आल्यानंतर तुम्ही येऊ नका, तुम्ही आल्यानंतर मी येत नाही. एवढा प्रॉब्लेम वाटते तर तुम्हाला? असली माणसं ना डोक्यात जातं.